काल दिनांक 13 मे 2026 रोजी सोलापूर येथील लोधी समाजातील काही पुरुष मंडळी तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेली होती। दर्शन करून ते सोलापूरच्या दिशेने परत येत असताना एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। प्रवासादरम्यान सोबत असलेल्या मंडळींपैकी सुनील छगनसिंग कजाकवाले हे थुंकण्यासाठी रेल्वेच्या दरवाजाकडे गेले, मात्र ते परत आलेच नाहीत। काही वेळ लोटल्यानंतर त्यांच्या मित्रांना शंका आली। त्यांनी संपूर्ण रेल्वेमध्ये शोध घेतला, चौकशी केली, पण कुठूनही माहिती मिळाली नाही। घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ रेल्वेची साखळी ओढून रेल्वे थांबवली आणि ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली। पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता अत्यंत वेदनादायक सत्य समोर आले। सुनील कजाकवाले थुंकत असताना अचानक तोल जाऊन चालत्या रेल्वेतून खाली पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली होती। त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। ही बातमी नातेवाईकांना समजताच संपूर्ण लोधी समाजात शोककळा पसरली। सुनील कजाकवाले यांच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी, पत्नी आणि 3 लहान मुले असा परिवार आहे। त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे। कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या अत्यंत दुःखद घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून मयत सुनील कजाकवाले यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार का, याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे।